नमस्कार, जुईलीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मेथी या पालेभाजीपासून एक रेसिपी बनवणार आहोत। पण त्याआधी आपण मेथी या पालेभाजी विषयी थोडंसं जाणून घेऊयात। मेथी ही पालेभाजी खाल्ल्याने मधुमेह आणि हृदयविकारांसह इतर आजारांमध्ये खूप फायदेशीर आहे। मेथी या पालेभाजीमध्ये आयर्न, सेलियम, कॅल्शियम, मॅंगनीज, मिनरल्स आणि झिंक यासारखे पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात। मेथीमुळे चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्यास आणि शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते। त्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो। मेथीच्या पानांमध्ये असलेले फायबर पचनक्रिया चांगलं ठेवते। आता आपण मेथी या पालेभाजी विषयीचे फायदे थोडक्यात जाणून घेऊया। पचनक्रिया चांगली राहते, केसांच्या समस्या दूर होतात, डायबिटीसचा त्रास कमी होतो, लठ्ठपणा कमी होतो, कोलेस्ट्रॉल कमी होते, त्वचेच्या समस्या दूर होतात, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, हृदयाचे आरोग्य उत्तम राहते। तर आज आपण आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या लसणी मेथी किंवा लसुणी मेथी ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल कशी बनवायची हे बघूया। लसणी मेथीसाठी लागणारे आपण आता साहित्य बघूया। सगळ्यात आधी मेन आपलं आहे इन्ग्रेडियंट ते म्हणजे लसूण। इथे मी दोन प्रकारचे लसूण घेतले, ते म्हणजे एक अख्खा लसूण घेतलाय आणि एक क्रश करून घेतलाय लसूण। त्याच्यानंतर गरम मसाला, बेसन, मीठ, हळद, कढीपत्ता, मोहरी, तिखट म्हणजे रेड चिली पावडर, धने पावडर, जिरा पावडर, बारीक चिरलेला कांदा आणि तेल। त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी, टोमॅटो प्युरी, इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आणि त्याची प्युरी केली, आणि मेन इथे चिरलेली मेथी। आता आपण सरळ कृती बघूया। इथे मी ही लसणी मेथी करण्यासाठी लोखंडाची कढई घेतली आहे। आता मी ह्याच्यात थोडंसं तेल घालणार आहे आणि तेल छान गरम होऊ देणार आहे। तेल आपलं तापलंय, सो मी ह्याच्यात अख्खा लसूण घालणार आहे। पहिले 8 ते 10 पाकळ्या। इथे मी शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे, तुम्ही रोज जो करत असाल तोच करा। हे मिक्स करू देणार। थोडासा रंग बदलला लसूणचा की आपण त्याच्यात आपली चिरलेली मेथी घालणार आहोत। आणि मी मेथी चिरण्याआधी ती धुवून घेतलेली आहे। तुम्ही पण कधी पण चिरण्याच्या आधी पालेभाजी किंवा कुठलीही भाजी चिरण्याच्या आधी ती धुवून घ्या, म्हणजे त्यातली जी पोषण मूल्य असतात, पोषण तत्व असतात, ती तशीच टिकून राहतात। थोडंसं ब्राऊन होऊ देणार आहे मी। तुम्ही बघू शकत असाल इथे आपला लसूण जो आहे तो ब्राऊन झालाय। आता मी आपली मेथी घालणार आहे, चिरलेली मेथी। इथे मी 1 जुडी मेथी घेतलेली आहे आणि तिला बऱ्यापैकी बारीक चिरून घेतलेलं आहे। जसं मी आधी सांगितलं, चिरण्याच्या आधी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। सो आता मी ही छान परतून घेणार आहे। तुम्हाला आत्ता ही खूप दिसत असेल, पण तुम्ही बघू शकाल जशी जशी आपण ती परतवू तशी तशी ती कमी होणार। कुठलीही पालेभाजी दिसताना खूप जास्त दिसते आणि जेव्हा ती ऍक्च्युअल मध्ये रेडी होते तेव्हा ती अगदीच कमी झालेली असते। मी जसं म्हणली होती तशी तुम्हालाही दिसत असेल की ही हळूहळू कमी होते, श्रिंक होते, आटतीये। आता मी या मेथीवर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवणार आहे
आणि पूर्ण शिजवून घेणार असं नाही म्हणू शकत, पण जस्ट तिला थोडीशी अशी शिजवून घेणार आहे. 2 मिनिटं झाली आहेत. आता मी झाकण काढून हिला परत एकदा नीट परतवणार आहे. आणि आता ह्या भाजीला एका दुसऱ्या भांड्यात मी ट्रान्सफर करून घेणार आहे. तुम्ही बघू शकत असाल इथे छान पाणी सुटलेलं आहे मेथीला. हे पाणी सुटलं की ह्या स्टेजला समजा की तुमची मेथी परतून किंवा थोडी शिजून रेडी आहे. तुम्ही आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते. आजची किचन टिप: मिरची जास्तीत जास्त काळ टिकण्यासाठी मिरचीची देठं काढून फ्रीजमध्ये ठेवावीत. आता आपण लसणी मेथीची ऍक्च्युअल ग्रेव्ही कशी बनवायची ते बघूया. तर सगळ्यात आधी मी ह्याच्यात घालणारे तेल. ह्यावेळेस तेल थोडं जास्त लागणार आहे मगाचपेक्षा, कारण कुठलीही चमचमीत भाजी बनवायची असेल तर तेल हे जास्तच लागतं. तेल तापू देणार आहे मी. आणि मी जसं तुम्हाला मगाशीच सांगितलं की मी शेंगदाणा तेल वापरलंय, म्हणजे ग्राउंडनट ऑइल वापरलेलं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं इथे तेल वापरू शकता. तर आता आपण तेल गरम होण्याची वाट बघूया. तेल तापलंय आपलं. आता मी हा जो क्रश केलेला लसूण होता तो घालणार आहे. तुम्हाला जेवढा आवडत असेल तेवढा घाला. आणि याच्यात थोडा लसूण जास्तच जातो, कारण मुळात या रेसिपीचं नाव किंवा भाजीचंच नाव लसणी मेथी आहे. हा लसूण ब्राऊन होतोय तोपर्यंत मी ह्याच्यात घालणार आहे जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, जो की मी हाताने थोडासा असा मोडून घेणार आहे आणि मिक्स करणार आहे. तुम्ही लसूण घालण्याच्या आधी जिरं मोहरी घातलं तरी सुद्धा चालेल. आणि जिरं आणि मोहरीचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं, म्हणजे एक अर्धा टीस्पून वगैरे ठेवायचं. हे मी छान मिक्स करून घेणार आहे ह्याच्यात. आणि मी हे सगळं स्लो फ्लेमवर करते. हाय फ्लेमवर ठेवलं तर तुमचा लसूण नुसताच ब्राऊन होईल आणि तो आतनं कच्चा राहील. हे मी छान मिक्स करून घेते. तिथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाल सुक्या मिरच्या पण टाकू शकता, जसं बेडगी मिरची वगैरे असते सुकी, ती पण 1-2 तुम्ही टाकू शकता. त्या ऑप्शनल आहेत पूर्ण. तुम्ही बघू शकत असाल लसूण आता हळूहळू ब्राऊन होतोय. एक 3 ते 4 मिनिटं लागतात ब्राऊन होण्यासाठी. हे बघा हळूहळू ब्राऊन होतोय आणि याला हळूहळूच ब्राऊन होऊ द्यायचंय. मी जसं सांगितलं की तो आतनं कच्चा असेल तरी सुद्धा आपल्या भाजीची चव जाईल, कारण यात आजचा मेन हिरो किंवा मेन इन्ग्रेडियंट आपलं लसूण हेच आहे. मी याला थोडंसं ढवळते, मिक्स करून घेते, जेणेकरून आता ते जळू नये. आपल्याला तो ब्राऊन करायचा आहे पण जाळायचा पण नाहीये, म्हणून मी थोडंसं आता याला मिक्स करून घेते. इथे आपला लसूण जो आहे तो ब्राऊन झालाय, तुम्हाला दिसत असेल. आता मी ह्याच्यात घालणार आहे थोडी हळद, त्याच्यानंतर कांदा, बारीक चिरलेला जो कांदा होता तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. मी 2 लहान साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते छान बारीक चिरले. कांदा छान परतून घ्या. कांद्याचा थोडा रंग बदलेपर्यंत याला छान परतून घ्या, कारण याला परतवा. कारण आता जर का तुम्ही याला परतवलं नाहीत तर तुमचे लसूण जे आहेत ते जळतील.
कारण लोखंडाची कढई आहे, सो लोखंडात कुठल्याही पदार्थ म्हणा लवकर जळतात. सो मी याला थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहे. कांद्याचा रंग बदललेला आहे. आता मी ह्याच्यात घालणारे धनेपूड 1 टेबलस्पून घेतली आहे मी. त्याच्यानंतर थोडीशी जिरा पावडर घालणार आहे मी ह्याच्यात, अर्धा टेबलस्पून. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून गरम मसाला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात चिकन मसाला वगैरे पण घालू शकता. मी नाही घातलंय, मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मी चिकन मसाला वगैरे वापरत नाही. तर हे छान मिक्स करून घ्या घातलेले मसाले. आणि आता आपण घालणार आहोत ते म्हणजे मेन लाल तिखट, चवीपुरती आणि रंगासाठी. आणि रेड चिली पावडर घातल्यानंतर तुम्ही हे सतत ढवळत राहा, जेणेकरून ती जळणार नाही, कारण रेड चिली पावडर पटकन जळते. तुम्ही इथे छान बघू शकत असाल आपल्या ग्रेव्हीचा असा रंग तयार होतोय हळूहळू. आणि आता ह्याच्यातच मी टोमॅटो प्युरी घालणार आहे, जी आपण बनवली होती. मी इथे 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले होते, ती पण छान मिक्स करून घेणार आहे. आणि मी आता थोडंसं ह्याच्यात बेसन घालणार आहे, चण्याचं पीठ, अगदी थोडं, म्हणजे जेणेकरून आपली ग्रेव्ही जी आहे ती थोडी थिक होईल. त्यानंतर पण आपल्याला थोडं पाणी घालायचंय, त्याच्यामुळे असा अंदाजाने तुम्ही बेसन हळूहळू घालत जा. फक्त त्याच्या गुठळ्या राहतील, लम्स राहतील, राहणार नाहीत याची काळजी घ्या. तर मी ह्याच्यात थोडं पाणी घालणार आहे, अगदीच थोडं. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. तुम्ही ह्याच्यात बेसन पीठच्या जागी जे आपलं चिवड्याचं डाळ असतं ते आणि शेंगदाणे यांचं एक पेस्ट करून सुद्धा घालू शकता. पण आपल्या घरात बेसन पीठ किंवा चण्याचं पीठ हे इझिली अवेलेबल असतं, म्हणून मी ह्याच्यात बेसन घातलं, म्हणजे थोडासा आपला वेळ वाचतो. शेवटी अल्टिमेटली आपल्याला ग्रेव्हीला थिकनेस आणण्यासाठीच हे सगळं करायचं आहे. तुम्ही बघू शकत असाल, तुम्हाला पाहिजे तेवढा थिकनेस तुम्ही आणू शकता. आपल्या लसणी मेथीला आपल्याला पाहिजे तेवढा थिकनेस आलाय. मी आता थोडंसं ह्याला शिजू देणार आहे, झाकण बिकण काही ठेवणार नाहीये. तुम्ही बघू शकत असाल इथे आपले बबल्स येत आहेत, म्हणजे हे ऑलमोस्ट शिजलेलं आहे. तुम्ही याच्यात आमचूर पावडर, चाट मसाला हे देखील घालू शकता, हे पूर्ण ऑप्शनल आहे. आता मी फायनली ह्याच्यात आपली जी मेथी आपण मगाशी परतून घेतली होती ती घालणार आहे. आणि ती घातल्यानंतर मग मीठ घालायचं आपलं मेन. हे मी छान मिक्स पण करून घेणार आहे. तुम्हाला जेवढा थिकनेस पाहिजे असेल तेवढा तुम्ही ठेवू शकता. फक्त आता ही मेथी घातल्यावर आपण ह्याच्यात पाणी, शक्यतो तुम्ही ह्याच्यात पाणी घालू नका, नाही तर मग मेथी आणि ग्रेव्ही अशी वेगवेगळी होते. कारण ऑलरेडी मेथीला थोडंसं पाणी सुटलेलंच होतं, तुम्ही बघितलं असेल मगाशी. आता हे मिक्स करून झाल्यानंतर मी ह्याच्यात घालणारे मीठ चवीनुसार, एकदम फायनल मीठ घाला. आणि तुम्ही बघू शकत असाल लोखंडाच्या कढईत केल्यामुळे याला रंग पण किती सुंदर आलाय. आता मी हे छान मिक्स करून घेते आणि अगदी 1 ते 2 मिनिटासाठी परतून घेते. ही लसणी मेथी बनवायला थोडासा वेळ लागतो, पण हा जो वेळ आहे तो सगळा प्रिपरेशनचा असतो. तुम्ही जर का आधीच सगळं प्रिपरेशन करून घेतलं तर ही भाजी अगदी 5 ते 10 मिनिटात बनते.
इथे आपली भाजी रेडी आहे. आता मी याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. इथे रेडी आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल लसणी मेथी. तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली होती ती मला कमेंटमध्ये सांगा. तसंच माझ्या किचन टिप्स तुम्हाला आवडतायत का हे देखील मला कमेंट करून सांगा. तसंच माझ्या चॅनलला अजून लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, शेअर केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या रेसिपीला लवकरच भेटूया. थँक्यू.